नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर किंवा सबस्क्राईब करायचा विसरला असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करून तो कसा वाटला ते जरूर कळवा. कर्ण 4. राजसूय यज्ञ संपला. आम्ही अविस्मरणीय स्मृतींची गाठोडी घेऊन हस्तिनापुराकडे परतू लागलो. माझ्या मनात श्रीकृष्णाविषयीच्या विचारांचं थैमान माजलं होतं. रथ हस्तिनापुराकडे धावत होता. सत्यसेनाला उठवून मी स्वतः घोड्याचे वेग हाती घेतले. आसुडाचा तडाखा मारतात आयाळ विस्कटीत ते धावू लागले. माझ्या मनाची घडी ही साफ विस्कटली होती. पांचालांच्या राज्यात स्वयंवराच्या दिवशी मी श्रीकृष्णाची स्वतः भेट घेतली होती. माझं हसतमुखानं स्वागत करीत त्यानं माझ्याशी अनेक विषयावर चर्चा केली. ज्यावेळी माझ्या बोलण्यात दुर्योधनाचा ओघानं निर्देश आला त्यावेळी मध्येच मला थांबवून त्यानं एक विषय पालट करणारा विचित्र प्रश्न विचारला होता. त्यानं विचारलं होतं, कर्ण, अरण्यात मुक्त फिरणारा शक्तिशाली वनराज मेंढरांच्या कळपात आणून सोडला तर त्याचं काय होईल? दुसरं काय होणार? तो क्षणातच त्या मेंढरांचा फडशा पाडील. मी उत्तर दिलं, पण तसं नेहमीच घडतं असं नाही. त्यांचा फडशा तर दूरच राहो, पण आपलंच अस्तित्व विसरून कधी कधी तो त्या मेंढरांसारखाच वागू लागतो. ते कधीच शक्य नाही. मग तो वनराजच कसला? मी त्याला विरोध केला. तो हसत म्हणाला, ते जाऊ दे. तू आज स्वयंवरात भाग घेऊ नयेस हेच ठीक. निदान मी माझ्या उजव्या पायाचा अंगठा होकारासाठी वर उठवीत नाही तोपर्यंत तरी घेऊ नयेस. मी त्याप्रमाणे त्याचा होकार मिळेपर्यंत संयम राखला होता. पण शेवटी मी त्या स्वयंवरातच भाग घेऊ शकलो नाही. मला होकार देण्यात काही चूक केलीस का असा त्याला प्रश्न विचारावा म्हणूनच मी चापातून तो सूची बाण त्याच्या अंगठ्यावर सोडला होता. पण त्या बाणाच्या जखमेचा व्रणही त्याच्या अंगठ्यावर मला यज्ञाच्या वेळी दिसला नाही. इतक्या अल्पावधीतच तो व्रण त्याच्या अंगठ्यावरून कसा काय अदृश्य झाला असेल? त्याच्याविषयीच्या सर्व स्मृतीत अशी गूढता होती. संभ्रमात गटांगळ्या खायला लावणारी रहस्यमयता होती. यज्ञाच्या वेळचंच त्याचं सर्व वागणं म्हणजे केवळ विचार आणि चिंतन करायला लावणारं एक कोडं होतं. क्षणात तो छता एवढा विशाल काय झाला आणि क्षणात आपल्या आतेच्या पुत्राला होत्याचा नव्हता करून पुन्हा आसनावर शरीर आखडून बसला काय? सर्वच नवलपूर्ण होतं. रथाच्या चक्रानं कण्याभोवतीच फेऱ्या माराव्यात तसं माझं मन श्रीकृष्णाभोवती फिरू लागलं आणि फिरता फिरता कृष्ण अलौकिक आहे या निर्णयावर ते येऊन थांबलं. रथात शेजारी बसलेल्या दुर्योधनाला मी विचारलं, तुझं काय मत आहे श्रीकृष्णाविषयी? कर्ण, तू पराक्रमी वीर असूनही त्या काळ्या चेटक्याच्या जाळ्यात गुरफटलास की काय? त्याच्या जाड भुवया वळवळल्या. चेटक्या? अंगाला विजेचा लोळ असल्यासारखा मी ओरडलो. चेटक्या नाही तर काय? शरीर बदलणं, निरनिराळ्या वाद्यांचे कर्कश आवाज काढणं हे चेटूक विद्या अवगत असल्याशिवाय अन्य कुणाला जमणार? तो काहीच झालं नाही अशा आविर्भावात सहज म्हणाला. मी त्याच्या अनपेक्षित उत्तरानं अधिकाच संभ्रमात पडलो. संभ्रम हेच माझं जीवन आहे की काय असं मला वाटू लागलं. विचारांच्या सुया मस्तकाचे टाके उसवावेत या कल्पनेनं मस्तक भणाणून गेलं. असहाय्यतेनं मी माझा डावा हात मस्तकावर दाबण्यासाठी वर केला. त्या तळ हाताला मुकुटाचा स्पर्श होताच माझं आश्चर्य उफाळून गेलं. माझा मुकुट तर दुर्योधनाच्या मस्तकावर स्पष्टपणे दिसत होता. घाईघाईनं मी मस्तकावरचा मुकुट काढून पाहिला. त्याची घडण होती छताला टेकलेल्या श्रीकृष्णाच्या मुकुटासारखी. माझ्या मस्तकावर तो कसा हे काही मला कळलं नाही. हातातील आसूड मी घोड्यांच्या पाठीवर सपासप ओढू लागलो. वायुवेगानं त्यांनी हस्तिनापूर गाठलं. नगरातून निघताना मी श्रीकृष्णाच्या ओढीनं गेलो, पण येताना मात्र त्याच्याविषयीच्या कधीही न संपणाऱ्या शंकांचं गाठोडं घेऊन परत आलो. त्यातली एक शंका होती ते त्याचं चक्र मला का पोळू शकलं नाही? केवळ अभेद्य कवचामुळं काय? दुसरी शंका होती ती म्हणजे त्याची आज्ञा ऐकून एखाद्या आज्ञाधारक सेवकासारखा मी यज्ञवेदीजवळ कसा गेलो? आणि तिसरी शंका होती
श्रीकृष्णाचा मुकुट माझ्या मस्तकावर कुणी, कधी, कशासाठी ठेवला? कर्ण 5. पांडवांच्या अमात्यांनी पांडवांनी राजसूय यज्ञाची सर्व राज्य जिंकण्याची अट कशी पूर्ण केली याचं रसभरीत वर्णन आम्हाला इंद्रप्रस्थात ऐकवलंच होतं. त्या सर्व राज्यांची नामावली माझ्या कानात घुमत होती. त्यांनी एक एक दिशा निवडून त्या मार्गात येणारी सर्व राज्य जिंकली होती. जिताकडून सुवर्ण, रूप, चांदी, हिरे, मानक, प्रवाल, पाचू, मोती, वैदुर्य, पुष्कराज, नीलमणी, गायी, गज, अश्व आणि दास यांची खंडणी गाड्यांनी नि ताड्यांनी भरून आपल्या भांडारात आणून ओतली होती. संपत्ती हे कोणत्याही राज्याचं सर्वश्रेष्ठ साधन आहे. संपत्तीशिवाय राज्य चालू शकत नाही, चालली तरी टिकू शकत नाही. म्हणूनच आपणही एक दिग्विजय करावा अशी प्रबळ महत्वाकांक्षा माझ्या मनात इंद्रप्रस्थातच रुजली. पांडवांनी एक एक दिशा निवडून दिग्विजय केला होता. आपण एकट्यानंच 8 दिशांचा दिग्विजय करायचा असा मी तिथं मनोमन निर्धारही केला. अशा दिग्विजयासाठी पादाक्रांत करावे लागणारे राजे किती असावेत? त्यांचं सामर्थ्य काय असावं? कोणत्या ऋतूत हा दिग्विजय यशस्वी होईल यावर मी एकट्यानंच दीर्घ विचार केला होता. अर्थातच दिग्विजयाची सुरुवात मी पूर्व दिशेकडूनच करणार होतो. हस्तिनापूर राज्याच्या पूर्व दिशेला सर्वात बलाढ्य 2 राज्य होती. एक द्रुपदांचं पांचाल राज्य आणि जरसंधाचं मगध राज्य. याशिवाय कोसल, अयोध्या, काशी, विदेह, वत्स, कुंतल, मुंड, पुंड्रू, उत्कल, ओंड्र, अंग आणि वंग अशी राज्य होती. दक्षिण दिशेला सर्वात सामर्थ्यशाली राज्य होतं यादवराज उग्रसेनाचं मथुरा राज्य. याच राज्याला सूरसेना राज्य असंही म्हणत होते. याशिवाय दक्षिणेला शाल्व, चेदी, कुरुश, दशार्ण, अवंती, निषाद, मेकल, दक्षिण कोशल, वैनिक, विदर्भ, महारठ्ठ, आनर्त आणि मालव, मत्स्य अशी राज्य होती. आनर्त राज्याजवळ श्रीकृष्णानं वसवलेलं नूतन द्वारकेचं राज्य होतं. पश्चिम सागराच्या किनाऱ्यावर उभं असलेलं. पश्चिम दिशेला मात्र बलशाली अशी 2 राज्य होती. एक ऋतायन पुत्र शल्याचं मद्र आणि दुसरं बाल्हिक. याखेरीज वातधन, सौभीर, सिंधू, पंचनद, अंबष्ट, त्रिगर्त, कैकेय, शिंबी, कांबोज आणि गांधार अशी राज्य होती. दिग्विजयाच्या दृष्टीनं पश्चिम दिशा ही अतिशय प्रभावी विरोधी ठरली असती. उत्तर देशाला कुलिंद, राक्षस, तंगन, खश आणि किरात ही राज्य होती. कितीही वायुगतीनं ढाव ठेवली असती तरी हा अफाट प्रदेश जिंकण्यासाठी लागणारं सैन्य घेऊन जाताना कमीत कमी 6 मासाचा कालावधी मला सहज लागणार होता. एक गोष्ट मात्र मी कटाक्षानं पाळणार होतो. स्वतःचं सामर्थ्य कितीही वाढलं तरी मी मथुरेवर किंवा द्वारकेवर कधीही चढाई करणार नव्हतो. मग जगानं कोणताही अर्थ त्यातून काढला असता तरी त्याची मला खंत करायची नव्हती. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.